पुणेकरांनो सावधान, जर तुम्ही महानगरपालिकेचं पाणी पिताय तर ही बातमी तुमच्यासाठी। आपल्याला आता महानगरपालिकेकडून एक धक्कादायक माहिती मिळतीये, ती म्हणजे पुण्यात असलेले 60 ते 70% पिण्याचे पाणी दूषित झालेलं आहे। आता जनरली असं असतं की शहरामध्ये दोन वेगवेगळ्या पाईपलाईन्स असतात, एक ड्रेनेज पाईपलाईन्स आणि एक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन्स। परंतु पुण्यात असलेल्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्यांच्यामध्ये आता लिकेज झालेलं आहे आणि जे ड्रेनेजचं पाणी आहे ते आता पिण्याच्या पाण्यासोबत मिक्स होत आहे आणि ते जे पाणी सध्या आपण पितोय ते सध्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। आणि त्याबरोबरच ही जी गोष्ट आहे ती ऑफिशियल स्टेटमेंट पुणे महानगरपालिकेचे जे वॉटर डिपार्टमेंटचे हेड आहेत नंदकिशोर जगताप यांनी दिलेला आहे। आता काल जी सभा महानगरपालिकेमध्ये झाली त्यावेळेस बऱ्याच नगरसेवकांनी ही त्यांची जे ओपिनियन आहे की पुण्यात असणारे पाणी दूषित आहे ते समोर ठेवलं आणि ज्यावेळेस त्या गोष्टीची सगळी तपासणी झाली त्यावेळेस ऑफिशियली आपल्याला कळालं की 60 ते 70% पुण्यातलं पाणी जे आहे ते आता पिण्याच्या योग्य बिलकुलही नाही। आता जर आपण बघितलं काही महिन्यापूर्वी अशीच घटना जी आहे ही इंदोरमध्ये झाली होती। इंदोर ज्याला क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणतात, तर त्यावेळेस असंच ह्या दोन्ही पाईपलाईन मध्ये लिकेज झाल्यामुळे म्हणजे पिण्याच्या पाणीमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होत होतं, ज्याच्यामुळे 500हून अधिक नागरिक जे आहे इंदोरचे ते हॉस्पिटलाइज होते। त्यांना डायरियाचा खूप जास्त प्रमाणात त्रास झाला होता आणि एवढंच नाही तर बरेचसे नागरिक आहेत तिथे असणारे ते मृत्युमुखी पण पडले होते। आता जर आपण बघितलं या सगळ्या गोष्टीबद्दल तर आता नंदकिशोर जगताप यांनी 20 कोटीचं टेंडर देखील या गोष्टीसाठी काढलेलं आहे की पुण्यातले जे पाईपलाईन्स आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावं आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं। परंतु आता जर पाहिलं तर ही गोष्ट जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे की ही पटापट केली पाहिजे किंवा तेवढ्या ताकदीने किंवा तेवढ्याच फास्ट ही सगळी गोष्ट झाली पाहिजे, कारण की आपण जे पाणी पितोय ते आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी बिलकुलही योग्य नाहीये। जर आपण हे पाणी पित राहिलो तर आपलं आरोग्य जे आहे ते खूप लवकर खराब होणार आणि त्याचे बरेचसे त्रास जे आहेत ते हळूहळू आपल्या सगळ्यांसमोर येणार। आता जसं आपण म्हणतो की महामारी येऊ शकते या सगळ्या गोष्टीमुळे, पण आता आपल्याला हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे की हे 20 कोटी जे टेंडर काढलेलं आहे ते किती लवकर आता आपल्या सगळ्यांच्या कामासाठी येऊ शकतात किंवा किती लवकर आता हे ड्रेनेज पाईपलाईन्स ठीक होतील।